हरियाणामधील सोनीपतमध्ये नातेसंबंधाचं वास्तव दाखवणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वडिलांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी देखील मुलींना वेळ मिळाला नाही. एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर चक्क त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहिला नाही. त्यामुळे अखेर वृद्धाश्रम चालवणाऱ्या व्यक्तीनेच अंत्यविधी केला. तेव्हा मुलींनी व्हिडिओ कॉलवरून वडिलांचा अंत्यविधी पाहिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. तर नेमकं काय घडलं ते पहा. सोनीपतमध्ये एक अतिशय भावुक करणारी घटना घडली. एक वृद्ध व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना आधार देण्यात घालवलं, पण तरीही त्या वृद्धाश्रमात वृद्धाश्रमात निधन झालं. त्यांच्या अंत्यविधीसाठी 3 मुलींपैकी एकही मुलगी उपस्थित राहिली नाही. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. वृद्धाश्रमातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कापड व्यापारी असलेले शिवचरण हे दीर्घकाळपासून आजारी होते. त्यांना आपल्या मुलींना शेवटच्या वेळी भेटण्याची इच्छा होती. आता त्यांच्या मृत्यूची सूचना देऊनही देखील त्यांच्या 3 मुलींपैकी कोणीही वृद्धाश्रमात आलं नाही किंवा अंत्यविधीलाही उपस्थित राहिलं नाही. अंत्यविधीला उपस्थित राहण्याऐवजी मुलींनी अंत्यविधीच्या खर्चासाठी 5,100 रुपये पाठवले आणि वडिलांचा अंत्यविधी व्हिडिओ कॉलवरून दाखवण्याची विनंती केली. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की वृद्धाश्रमात चालवणारे काही जण त्या व्यक्तीचा अंत्यविधी करत आहेत. त्याचवेळी एक जण अंत्यविधीची प्रक्रिया सुरू असताना एक मुलगी व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यविधी पाहत असल्याचं दिसत आहे. या घटनेबद्दल बोलताना वृद्धाश्रमाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की शिवचरण यांनी त्यांचे शेवटचे दिवस आश्रमात घालवलेत. या वृद्ध व्यक्तीला आपल्या मुलींना भेटण्याची खूप इच्छा होती. त्या आपल्याला भेटायला येतील अशी आशा होती, मात्र त्या आल्याच नाहीत. शिवचरण हे कापड व्यापारी होते आणि त्यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणावर खूप मोठा खर्च केला होता. मात्र जेव्हा त्यांना निरोप देण्याची वेळ आली तेव्हा त्यांचे कुटुंबीय तिथे आले नाही.